हाय मैत्रिणीनो, कशा आहात? उन्हाळ्याची सुट्टी, इकडे तिकडे फिरायला जाणे, एवढ्यातच हा महिना असाच गेला. मे महिना पूर्ण असाच गेला. इकडे जा तिकडे जा कोण तर आलं आणि त्यामुळे घराकडे जरा दुर्लक्षच झालेलं आहे. जर आज सकाळी फ्रीज उघडल्यानंतर असं वाटलं फ्रीज आता स्वच्छ करण्याची गरज आहे. म्हणून आज सकाळची सगळी कामं आवरल्यानंतर म्हटलं आता फ्रीज जरा स्वच्छ करून घेऊयात. काय असतं ना मैत्रिणीनो, रोज इतकी कामं असतात आणि त्यात मग काही ठराविक गोष्टी अशा असतात त्या पेंडिंग पडत जातात. आज राहू दे उद्या करूया, असं करत करत ना मग ते काम पेंडिंगच पडतं. मग कधी तर असं मनावर घेऊन ना स्वच्छता करावी लागते मैत्रिणीनो. असंच बघायला गेलं तर फ्रीज स्वच्छ वाटतो आपल्याला, पण बऱ्याच गोष्टी अशा असतात साठत गेलेल्या असतात, काहीतरी आपण ठेवलेलं असतं ते मग तसंच मागं पडत जातं. त्यामुळं कधीतरी एकदा असं स्वच्छ करावं लागतं. काय आहे काय नाही, आणि स्वच्छता ही राहिलीच पाहिजे फ्रीजची, आणि कमीत कमी महिन्यातनं एकदा तरी फ्रीज स्वच्छ केलाच पाहिजे. म्हणून म्हटलं आज जरा फ्रीजची स्वच्छता करून घ्यावी. सुट्टीच्या दिवसात इकडं जायचं तिकडं जायचं, त्यात बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत, घरातली अजून बरीच कामं पेंडिंग राहिलेली आहेत. पण फ्रीजमध्ये आपण बऱ्याच गोष्टी खाण्याच्या ठेवतो, त्यामुळं फ्रीज स्वच्छ असणं खरंच खूप गरजेचं आहे. म्हणून म्हटलं आधी फ्रीज स्वच्छ करून घ्यावा. मग सगळं साहित्य त्यातलं आधी काढून घेतलंय. करायचं म्हणजे कमीत कमी 1.5 ते 2 तास तरी लागतात. कारण काय असतं, साहित्य आपण ठेवलेलं असतात बऱ्याच गोष्टी फ्रीजमध्ये. खराब होऊ नयेत म्हणून बरेच जण कडधान्य वगैरे पण ठेवतात. मी काही कडधान्य ठेवत नाही, कारण ऑलरेडी एवढं साहित्य असतं आणि ते कडधान्याने आणखीनच ते जास्त फ्रीज भरतो. कडधान्य खराब होऊ नयेत म्हणून मैत्रिणीनं काय करायचं माहितीये का, त्याच्यामध्ये की नाही कडुलिंबाची पानं वगैरे घालून ठेवायची, म्हणजे कडधान्य खराब होत नाही किंवा त्यात भोंगे वगैरे होत नाहीत. मी तसंच करते. आणि बऱ्याच जण मैत्रिणी अशा असतात की रवा वगैरे पण ठेवतात, तर रवा ठेवायची काही गरज नाही. रवा थोडासा तुम्ही गरम करून जर डब्यात भरून ठेवला तर रव्यामध्ये आळी जाळी अजिबात होत नाही. त्यामुळे खरंच अगदी पालेभाज्या किंवा दूध, दही ह्या ज्या गोष्टी आहेत लगेच खराब होतील अशाच फक्त गोष्टी फ्रीजमध्ये ठेवत जावा. उगीचच फ्रीज भरला की आपल्याला पण स्वच्छता करायला खूप अडथळा येतो. त्यामुळं फ्रीज शक्यतो सुटसुटीत असावा, जेणेकरून स्वच्छता करताना आपल्याला आळस किंवा कंटाळा आला नाही पाहिजे. त्यामुळं म्हटलं आता खूप दिवसात आता परत आता रोजची कामं चालू होणार. आता सुट्टीचे दिवस संपलेले आहेत. आता शाळा वगैरे चालू होणार. म्हणून म्हटलं आधी स्वच्छता करून घेऊया फ्रीजची आणि मग बाकीची कामं करावीत. बरीच कामं अजून पेंडिंग पडलेली आहेत. पण हा महत्त्वाचा कार्यभाग खूप दिवसापासून राहिला होता. आता 2-3 दिवस झालं सारखं वाटत होतं करूयात, करूयात. म्हणून म्हटलं आता मनावर घेतल्याशिवाय आणि आपण केल्याशिवाय स्वच्छ काही होणार नाही. कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात, आपण महिलांना माहीतच असतात, की जिथल्या वस्तू जिथंच राहतात. बऱ्याच जर आता जर आपण समजा असंच साहित्य टाकून कुठं जर गेलो, तर परत येईपर्यंत ते साहित्य जशाच्या तसं असतं, ते आपल्यालाच आवरावं लागतं. त्यामुळं मनावर घेऊन कधी ना कधी तरी ह्या गोष्टी तुम्ही पण स्वच्छ करत जावा. कारण काय असतं, ओलावा असतो फ्रीजमध्ये आणि त्याच्यामुळे बुरशी वगैरे होण्याची शक्यता असते दरवाजाच्या कडेला वगैरे. त्यामुळे स्वच्छ करून स्वच्छ कोरड्या वगैरे काचा करून मी अगोदर या स्वच्छ धुवून घेतल्यात काचा, आता कोरड्या करून म्हटलं लावून टाकाव्यात. कारण बऱ्याच काचा ह्या वेगवेगळ्या करून स्वच्छ कराव्याच लागतात. काचांच्या फटीमध्ये वगैरे काहीतरी सांडलेलं वगैरे असतं. त्याच्यामुळे ते आधी स्वच्छ करून घेतलेलं आहे. आता सुंदर असा फ्रीज तयार स्वच्छ झालेला आहे. आता यातलं साहित्य यात ठेवावं लागणार आणि हा दरवाजाचा भाग सुद्धा मला स्वच्छ करून घ्यावा लागणार आहे. याच्यात पण बऱ्याच मसाले वगैरे तसेच पडून राहिलेले आहेत. मग कुठले मसाले आपण वापरतो कधी तसेच पडून राहतात, तर तेही म्हटलं स्वच्छ करून घेऊयात आपण. आणि आता 2-3 तास तर माझे कमीत कमी 2 तास तर माझे ह्याच्यामध्येच मोडणार आहेत. कारण ते सगळं स्वच्छ करायचं, कोरडं करायचं. मग परत आहे तसं साहित्य लावायचं. परत ह्या दरवाजामध्ये पण भरपूर साहित्य आहे. हे पण मला स्वच्छ करून घ्यावं लागणार. कारण मुलं पण कशी असतात, काहीतरी आणलं कॅडबरी वगैरे तर त्याच्यामध्येच ठेवतात. कधी-कधी त्या कॅडबऱ्या तशाच पडून आत असतात. त्यामुळे शक्यतो लक्ष देऊन कुठे काय ठेवलं आहे का, काय आहे का हे पण बघावं लागतं. आणि आपण आपल्या कामाच्या ह्याच्यात ह्या गोष्टी विसरून जातो. पण ही पण स्वच्छता करणं ही पण आपलं एक गरजच आहे आणि आपलं कर्तव्य पण आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे आणि स्वच्छता आपल्याला ठेवता आलं पाहिजे. कारण घराचं आरोग्य हे स्त्रीवर अवलंबून असतं. स्त्रीनं घर जर स्वच्छ ठेवलं तर आरोग्य सगळ्यांचं उत्तम राहतं. आपल्याला थोडासा त्रास होतो मैत्रिणींनो, पण काय करणार, घरातल्या सगळ्यांचं आरोग्य स्वच्छ ठेवायचं आहे, निरोगी ठेवायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला घरातल्या वस्तू स्वच्छ ठेवता आल्या पाहिजेत, करता आल्या पाहिजेत. बरोबर आहे, आपला वेळ भरपूर जातो, या गोष्टी आपल्या दिसत. आणि घरात ज्या महिला काम करतात त्यांचं तर काम अजिबात दिसत नाही मैत्रिणींनो. एक वेळ जॉब करणाऱ्या महिलांचं दिसतं, त्यांचा पगार तर दिसतो, पण घरात काम करणाऱ्या महिलांचं शून्य, काही सुद्धा दिसत नाही. आणि आणि वर ऐकून घ्यावं लागतं, घरातच घरातच तर असतेस की तू. पण किती त्रास असतो ही जी महिला घरात राहते त्या महिलेलाच माहिती असतं. कारण मीही अगोदर जॉब करत होते तेव्हा मला एवढा त्रास वाटत नव्हता, पण आता मी घरात आहे, घरातली एवढी कामं
घरात असून सुद्धा होत नाहीत आणि इतकी कामावर वाढत जातात, पण ती दिसत नाहीत आणि बाकीच्यांना सगळ्यांना वाटतं घरातच तर असते, महिला काय होते स्वच्छ करून ठेवायला. पण घरात किती कामं असतात ही जी महिला घरात असते ना तिलाच माहित असतं. बरोबर आहे की नाही मैत्रिणी? नक्की मला कमेंट्स करून सांगा. भेटूया अशाच एखाद्या सुंदर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.